हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिटकोसाठी अकाउंट क्लर्क याचा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा 9th टॉपिक कव्हर करत आहे, जॉब कॉस्टिंग अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत लास्ट व्हिडिओ नाही बघितले ते पण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार. कारण की एक्झाम जो टाइम आहे तो 1 मंथ मध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे आतापासून जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुमचा पेपर नक्कीच चांगला जाईल. ठीक आहे. आणि पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर तुम्ही मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. ऑल इन वन पीडीएफ पण आहे आणि सेपरेट पीडीएफ पण आहे. ज्यांना जसे रिक्वायरमेंट आहे तशी पीडीएफ तुम्ही तिथे घेऊ शकता. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नोटिफिकेशन व्हिडिओ मिळणार आणि मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण जॉब कॉस्टिंग अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचे क्वेश्चन. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ जॉब कॉस्टिंग. खालीलपैकी कोणती जॉब कॉस्टिंगचे वैशिष्ट्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंटिन्युअस प्रोडक्शन, सेकंड आयडेंटिकल प्रोडक्ट, थर्ड कस्टमाइज प्रोडक्ट अँड फोर्थ मास प्रोडक्शन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कस्टमाइज प्रोडक्ट, ग्राहकाच्या गरजेनुसार उत्पादन. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, इन जॉब कॉस्टिंग डायरेक्ट मटेरियल आर चेंज टू. जॉब कॉस्टिंग मध्ये थेट साहित्याचा खर्च कोणावर लावला जातो? बघा, ऑप्शन आहे इथे ओव्हरहेड, सेकंड स्पेसिफिक जॉब, थर्ड जनरल लेजर अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्पेसिफिक जॉब, विशिष्ट कामावर. नेक्स्ट थर्ड, विच डॉक्युमेंट हेल्प टू ट्रॅक मटेरियल इश्यूड टू अ जॉब. एखाद्या कामासाठी साहित्य पुरवठ्याचा मागोवा घेण्यासाठी कोणता दस्तावेज उपयुक्त असतो? बघा, ऑप्शन आहे परचेस ऑर्डर, सेकंड मटेरियल रिक्विजिशन नोट, थर्ड सेल्स इनवॉइस अँड फोर्थ पेमेंट वाउचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मटेरियल रिक्विजिशन नोट, साहित्य मागणी नोट. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन जॉब कॉस्टिंग. जॉब कॉस्टिंग मध्ये पहिला टप्पा कोणता असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जॉब ऑर्डर रिसिव्ड, सेकंड पेमेंट मेड, थर्ड परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड फोर्थ फायनल डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जॉब ऑर्डर रिसिव्ड, जॉब ऑर्डर प्राप्त करणे. नेक्स्ट फिफ्थ, जॉब कॉस्टिंग इज बेस्ट सुटेड फॉर विच इंडस्ट्री. जॉब कॉस्टिंग कोणत्या उद्योगासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? तर बघा, ऑप्शन आहे शुगर मॅन्युफॅक्चरिंग, सेकंड ऑइल रिफायनिंग, थर्ड फर्निचर मेकिंग अँड फोर्थ सिमेंट इंडस्ट्री. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फर्निचर मेकिंग, फर्निचर तयार करणार. नेक्स्ट सिक्स, अंडर जॉब कॉस्टिंग प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड फॉर. जॉब कॉस्टिंग मध्ये नफा कशासाठी गणला जातो? तर बघा, ऑप्शन आहे ईच डिपार्टमेंट, ईच प्रोसेस, ईच जॉब, ओव्हरऑल फॅक्टरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ईच जॉब, प्रत्येक कामासाठी. ठीक आहे. आणि बघा, कॉस्ट अँड मॅनेजमेंटची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1100 प्लस एमसीक्यूज अवेलेबल आहेत आणि दोन्ही लँग्वेज मध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये कंबाईन मध्ये आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 50 एमसीक्यूज आणि 22 अँड फॉल्स दिलेले आहेत आणि याची डिस्काउंटेड प्राइस दिलेली आहे 150. ती एमआरपी प्राइस आहे 250, पण डिस्काउंटेड मध्ये 10 मे पर्यंत तुम्हाला 150 मध्ये ती मिळून जाणार. ठीक आहे. ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला ती पीडीएफ अवेलेबल होऊन जाणार. नेक्स्ट सेवंथ, विच कॉस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये कोणता खर्च समाविष्ट होत नाही? तर बघा, ऑप्शन आहे डायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट लेबर, थर्ड फॅक्टरी ओव्हरहेड अँड फोर्थ डायरेक्ट एक्सपेन्सेस. करेक्ट आन्सर आहे थर्ड फॅक्टरी ओव्हरहेड, कारखाना खर्च. नेक्स्ट एट, इन जॉब कॉस्टिंग हाऊ इज ओव्हरहेड ऍब्सॉर्ब. जॉब कॉस्टिंग मध्ये ओव्हरहेड कसा समाविष्ट केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍट ऍक्च्युअल कॉस्ट, सेकंड युजिंग ऍब्सॉर्प्शन रेट, थर्ड इग्नोर्ड अँड फोर्थ युजिंग प्री डिटरमाइन अमाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड युजिंग ऍब्सॉर्प्शन रेट, समावेशन दर वापरून. ओके. नेक्स्ट नाइन्थ, रिटेन्शन मनी इज. रिटेन्शन मनी म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे ऍडव्हान्स पेमेंट, सेकंड विथ हेल्ड मनी टिल कम्प्लिशन, थर्ड फुल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू अँड फोर्थ फायनल बोनस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड विथ हेल्ड मनी टिल कम्प्लिशन, पूर्ण होईपर्यंत धरून ठेवलेली रक्कम. नेक्स्ट टेन्थ, वर्क सर्टिफाइड मीन्स. प्रमाणित काम म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे एस्टिमेटेड वर्क, सेकंड वर्क कम्प्लिटेड अँड अप्रूव्ड बाय आर्किटेक्ट, थर्ड वर्क पेंडिंग अँड फोर्थ वर्क रिजेक्टेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वर्क कम्प्लिटेड अँड अप्रूव्ड बाय आर्किटेक्चर, पूर्ण व आर्किटेक्टने प्रमाणित काम.
नेक्स्ट 11 एस्केलेशन क्लॉज रेफर्स टू. एस्केलेशन क्लॉज म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे बोनस पेमेंट क्लॉज, सेकंड प्राइस व्हेरिएशन क्लॉज, थर्ड पेनॉल्टी क्लॉज अँड फोर्थ एक्स्ट्रा पेमेंट फॉर ओव्हरटाइम. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड प्राइस व्हेरिएशन क्लॉज, दरवाढी बाबतची अट. नेक्स्ट 12 अ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट इन्शुअर. कॉस्ट प्लस करारामध्ये काय सुनिश्चित केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स पेमेंट, सेकंड कॉस्ट इनकर्ड प्लस ॲग्रीड प्रॉफिट, थर्ड लॉस रिकव्हरी अँड फोर्थ पेनॉल्टी फॉर डिले. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉस्ट इनकर्ड प्लस ॲग्रीड प्रॉफिट, झालेला खर्च आणि निश्चित नफा. नेक्स्ट 13 नॅशनल प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ॲज. कल्पित नफा कसा गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड मायनस कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड, सेकंड टोटल कॉस्ट मायनस टोटल रेव्हेन्यू, थर्ड ओव्हरहेड मायनस प्रॉफिट अँड फोर्थ एस्टिमेटेड कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड मायनस वर्क ऑफ कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड मीन्स कामाचे प्रमाणित मूल्य मायनस कामाचा खर्च. नेक्स्ट 14 द कॉस्ट ऑफ वर्क अनसर्टिफाईड इज. अप्रमाणित कामाचा खर्च म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे व्हॅल्यू अप्रूव्ड बाय आर्किटेक्ट, सेकंड एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इनकम्प्लीट वर्क, थर्ड वर्क रिजेक्टेड बाय क्लायंट अँड फोर्थ बोनस गिवन फॉर अर्ली कॉम्पिटिशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इनकम्प्लीट वर्क, अपूर्ण कामाचे अंदाजित मूल्य. नेक्स्ट 15 विच अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड नॅशनल प्रॉफिट इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. ठेका खर्च लेखावटीत कल्पित नफा शोधण्यासाठी कोणते खाते तयार केले जाते? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, थर्ड ओव्हरहेड अकाउंट अँड फोर्थ वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, ठेका खाते. नेक्स्ट 16 प्रोग्रेस पेमेंट रेफर्स टू. प्रगती भरणा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनल सेटलमेंट, सेकंड पेमेंट आफ्टर फुल कंप्लीशन, थर्ड पेमेंट बेस्ड ऑन वर्क कंप्लीटेड इन स्टेज अँड फोर्थ डाउन पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पेमेंट बेस्ड ऑन वर्क कंप्लीटेड इन स्टेजेस, टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केल्यावर होणारा भरणा. नेक्स्ट 17 इन कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन. कॉस्ट प्लस करारात नफा कशावर आधारित असतो? बघा ऑप्शन आहे एस्टिमेटेड कॉस्ट, सेकंड टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राइस, थर्ड ऍक्च्युअल कॉस्ट इनकर्ड अँड फोर्थ बोनस रिटेन्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ऍक्च्युअल कॉस्ट इनकर्ड, प्रत्यक्षात आलेला खर्च. ठीक आहे. नेक्स्ट 18 विच एलिमेंट इज नॉट अ पार्ट ऑफ जॉब कॉस्ट शीट. जॉब कॉस्ट शीट मध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नसतो? बघा ऑप्शन आहे इथे डायरेक्ट मटेरियल, सेकंड फॅक्टरी ओव्हरहेड, थर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड फोर्थ मार्केटिंग एक्सपेन्सेस. करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट मार्केटिंग एक्सपेन्सेस, विपणन खर्च. नेक्स्ट 19 विच कॉन्ट्रॅक्ट इज आयडल वेन एक्झॅक्ट कॉस्ट इज अनप्रेडिक्टेबल. जेव्हा अचूक खर्च सांगता येत नाही तेव्हा कोणता करार उपयुक्त असतो? बघा ऑप्शन आहे फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्ट, सेकंड कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, थर्ड लमसम कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ सब कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, खर्च प्लस करार. नेक्स्ट 20 रिटेन्शन मनी इज रिलीज वेन. रिटेन्शन मनी कधी दिला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड आफ्टर कॉन्ट्रॅक्ट लिव्ह साइड, थर्ड आफ्टर डिटेक्ट लायबिलिटी पिरियड अँड फोर्थ ऑन साइनिंग कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड आफ्टर डिटेक्ट लायबिलिटी पिरियड, दोष कालावधी संपल्यानंतर. नेक्स्ट 21 प्राइम कॉस्ट इक्वल्स टू. प्राइम खर्च म्हणजे काय? बघा डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर डायरेक्ट एक्सपेन्सेस, सेकंड ओव्हरहेड प्लस ऍडमिनिस्ट्रेशन, थर्ड टोटल कॉस्ट मायनस इनडायरेक्ट कॉस्ट अँड फोर्थ कॉस्ट प्लस प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यालाच आपण म्हणतो प्राइम कॉस्ट. नेक्स्ट 22 व्हॉट इज द पर्पज ऑफ जॉब कॉस्ट शीट. जॉब कॉस्ट शीटचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्ड फॅक्टरी एक्सपेन्सेस, सेकंड डिटरमाइन कॉस्ट ऑन ईच जॉब, थर्ड मेंटेन इन्व्हेंटरी अँड फोर्थ रेकॉर्ड सॅलरीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिटरमाइन कॉस्ट ऑफ ईच जॉब, प्रत्येक कामाचा खर्च निश्चित करणे. नेक्स्ट 23 विच टाइप ऑफ कॉस्टिंग इज यूज्ड इन शिप बिल्डिंग. जहाज बांधणीमध्ये कोणती कॉस्टिंग पद्धत वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे प्रोसेस कॉस्ट, जॉब कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग आणि ऑपरेशनल कॉस्टिंग. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, ठेका खर्च.
नेक्स्ट 24 वर्क सर्टिफाइज इज रेकॉर्डेड ऑन विच साइड ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. प्रमाणित काम ठेका खात्याच्या कोणत्या बाजूस नोंदवले जाते. तर बघा ऑप्शन आहे डेबिट साइड, क्रेडिट साइड, बोथ साइड, नॉट रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्रेडिट साइड. ओके, क्रेडिट बाजू. नेक्स्ट 25 वर्क ऑन सर्टिफाइड इज व्हॅल्यूड ॲट. अप्रमाणित कामाची किंमत कशावर आधारित असते. बघा ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट प्राइस, सेकंड आर्किटेक्ट सर्टिफिकेट, थर्ड कॉस्ट इनकर्ड अँड ॲबिट्री अमाउंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉस्ट इनकर्ड, झालेला खर्च. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. नेक्स्ट 26 अ कॉन्ट्रॅक्ट विच इज 100% completed इज कॉल्ड. 100% पूर्ण झालेला ठेका कोणता म्हणतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट वर्क इन प्रोग्रेस, सेकंड कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्ट, थर्ड सर्टिफाइड कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ ऑन गोइंग कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्ट, पूर्ण ठेका. नेक्स्ट 27 विच मेथड इज यूज्ड व्हेन प्रोडक्शन इज अगेन्स्ट स्पेसिफिक ऑर्डर. जेव्हा उत्पादन विशिष्ट ऑर्डरसाठी केले जाते तेव्हा कोणती पद्धत वापरतात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅच कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, जॉब कॉस्टिंग अँड ऑपरेटिंग कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, जॉब कॉस्टिंग, नोकरी खर्च पद्धत. नेक्स्ट 28 रिटेन्शन मनी इज युजली पर्सेंटेज ऑफ. रिटेन्शन मनी सामान्यतः कशाचा टक्का असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल कॉस्ट, वर्क सर्टिफाइड, टोटल पेमेंट, लेबर चार्जेस. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, वर्क सर्टिफाइड, प्रमाणित काम. नेक्स्ट 29 जॉब कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज. जॉब कॉस्टिंगला दुसरे नाव काय आहे. तर बघा ऑप्शन आहे ऑपरेशन कॉस्टिंग, सेकंड युनिट कॉस्टिंग, थर्ड स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग अँड फोर्थ स्टँडर्ड कॉस्टिंग. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग, विशिष्ट ऑर्डर खर्च. नेक्स्ट 30 विच इज नॉट इन्क्लुडेड इन डायरेक्ट कॉस्ट. थेट खर्चामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नसते. तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट वेजेस, थर्ड फॅक्टरी रेंट अँड फोर्थ डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फॅक्टरी रेंट, कारखान्याचे भाडे. नेक्स्ट 31 कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाइड मायनस रिटेन्शन इक्वल्स टू व्हॉट. प्रमाणित कामाचा खर्च मायनस रिटेन्शन इक्वल्स टू व्हॉट. तर बघा काय आहे वर्क अनसर्टिफाइड, सेकंड पेमेंट मेड, थर्ड नॅशनल प्रॉफिट अँड फोर्थ एस्केलेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पेमेंट मेड, केलेला भरणा. नेक्स्ट 32 द मेन डॉक्युमेंट यूज इन जॉब कॉस्टिंग इज. जॉब कॉस्टिंग मध्ये मुख्य दस्तावेज कोणता वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट शीट, सेकंड बिल ऑफ मटेरियल, थर्ड जॉब कॉस्ट शीट अँड टाइम कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, जॉब कॉस्ट शीट, जॉब खर्च पत्र. ठीक आहे. नेक्स्ट 33 इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग विच इन्कम इज अनरिअलाइज. ठेका खर्च लेखावटीत कोणता नफा अद्याप साकारलेला नसतो. तर बघा ऑप्शन आहे एस्टिमेटेड प्रॉफिट, रिटेन अर्निंग, नॅशनल प्रॉफिट, कॅश प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, नॅशनल प्रॉफिट, कल्पित नफा. नेक्स्ट 34 जॉब नंबर इज असाइन टू. जॉब नंबर कोणाला दिला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ईच डिपार्टमेंट, ईच जॉब, ईच इनवॉइस, ईच ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ईच जॉब, प्रत्येक कामाला. नेक्स्ट 35 कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट इज सुटेबल वेन. कॉस्ट प्लस करार कधी उपयुक्त ठरतो. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट इज फिक्स, सेकंड कॉस्ट इज अनसर्टन, थर्ड लॉंग ड्युरेशन अँड फोर्थ स्मॉल जॉब. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॉस्ट इज अनसर्टन, खर्च अनिश्चित आहे. नेक्स्ट 36 रिटेन्शन मनी इज विथहेल्ड टू. रिटेन्शन मनी का रोखून ठेवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्श्योर टाइमली पेमेंट, सेकंड गॅरंटी क्वालिटी वर्क, थर्ड पे बोनस अँड फोर्थ अवॉइड टॅक्सेस. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, गॅरंटी क्वालिटी वर्क, दर्जेदार कामाची हमी. नेक्स्ट 37 कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज यूज्ड इन. ठेका खर्च लेखावटीचा वापर कुठे होतो. तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट फर्निचर प्रोडक्शन, ब्रिज कन्स्ट्रक्शन, क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग अँड फोर्थ सोप मेकिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ब्रिज कन्स्ट्रक्शन, पूल बांधकाम. नेक्स्ट 38 विच इज द फीचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. ठेका खर्च लेखावटीची वैशिष्ट्ये कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो इन्व्हेस्टमेंट, सेकंड शॉर्ट ड्युरेशन, थर्ड लार्ज स्केल अँड साइड बेस्ड अँड फोर्थ रिपीटेटिव्ह प्रोसेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड,
लार्ज स्केल, साइड बेस, मोठ्या प्रमाणात आणि साइटवर आधारित. नेक्स्ट 39, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आर चार्ज ॲज. प्रशासकीय ओव्हरहेड कसे आकारले जातात? तर बघा ऑप्शन आहे फिक्स अमाउंट, सेकंड ॲज पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट वेजेस, थर्ड इग्नोर इन कॉस्टिंग अँड फोर्थ रिकवर्ड फ्रॉम कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, ॲज अ पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट वेजेस, थेट वेतनावर टक्केवारी. नेक्स्ट 40, नॅशनल प्रॉफिट इज शोन इन. कल्पित नफा कोठे दर्शवला जातो? तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स शीट, जॉब कॉस्ट शीट, थर्ड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट अँड फोर्थ सेल्स बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, ठेका खाते. नेक्स्ट 41, इन जॉब कॉस्टिंग ओव्हरहेड आर अप्लाइड युजिंग. जॉब कॉस्टिंग मध्ये ओव्हरहेड कसे आकारले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रॅन्डम मेथड, सेकंड ॲज पर ॲक्च्युअल, थर्ड प्री डिटरमाइन रेट्स अँड फोर्थ डेली वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्री डिटरमाइन रेट्स, पूर्व नियोजित दरानुसार. नेक्स्ट 42, एस्केलेशन क्लॉज डील विथ. एस्केलेशन क्लॉज कोणाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे एक्सटेन्शन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेकंड इन्क्रीज इन मटेरियल लेबर कॉस्ट, थर्ड डिले इन प्रोजेक्ट अँड फोर्थ लिक्विडेटेड डॅमेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्क्रीज इन मटेरियल अँड लेबर कॉस्ट, साहित्य व मजुरी खर्च वाढ. नेक्स्ट 43, जॉब कॉस्टिंग इज नॉट अ सुटेबल फॉर. जॉब कॉस्टिंग कोणासाठी योग्य नाही? बघा ऑप्शन आहे रिपेअर वर्क, सेकंड प्रिंटिंग प्रेस, थर्ड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ टेलरिंग युनिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, बांधकाम करार. नेक्स्ट 44, वर्क सर्टिफाईड इन्क्लूड्स. प्रमाणित कामामध्ये समाविष्ट असते. बघा ऑप्शन आहे कम्प्लिटेड अँड अप्रूव्ह वर्क, सेकंड पेंडिंग वर्क, थर्ड एस्टिमेटेड वर्क अँड फोर्थ बोनस अँड रिटेन्शन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कम्प्लिटेड अँड अप्रूव्ड वर्क, पूर्ण व मान्य केलेले काम. नेक्स्ट 45, कॉस्ट इनकर्ड बट नॉट सर्टिफाईड इज नोन ॲज. झालेला पण प्रमाणित न झालेला खर्च याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे वर्क सर्टिफाईड, सेकंड वर्क अनसर्टिफाईड, थर्ड नॅशनल कॉस्ट अँड फोर्थ एस्टिमेटेड प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वर्क अनसर्टिफाईड, अप्रमाणित काम. नेक्स्ट 46, प्रॉफिट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बेस्ड ऑन. नफा तोटा खात्यात कोणत्या आधारावर वर्ग केला जातो? तर बघा ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट प्राइस, सेकंड नॅशनल प्रॉफिट, थर्ड वर्क सर्टिफाईड अँड फोर्थ वर्क अनसर्टिफाईड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वर्क सर्टिफाईड, प्रमाणित काम. नेक्स्ट 47, प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट इज ट्रीटेड ॲज. अपूर्ण ठेक्यांवरील नफा कसा हाताळला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंटायर प्रॉफिट शोन, सेकंड डेफर्ड प्रॉफिट, थर्ड लॉस ओनली अँड फोर्थ ट्रान्सफर टू कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेफर्ड प्रॉफिट, पुढे ढकललेला नफा. नेक्स्ट 48, विच इज नॉट अ फीचर ऑफ जॉब कॉस्टिंग. खालीलपैकी कोणते जॉब कॉस्टिंगचे वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ईच जॉब इज डिफरंट, सेकंड कंटिन्युअस प्रोडक्शन, थर्ड कॉस्ट आर कलेक्टेड पर जॉब अँड फोर्थ कस्टमाइज प्रोडक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कंटिन्युअस प्रोडक्शन, सतत उत्पादन. नेक्स्ट 49, विच कॉस्टिंग मेथड इज यूज फॉर इंटेरियर डिझायनिंग. इंटेरियर डिझायनिंग साठी कोणती खर्च लेखावटी वापरतात? तर बघा ऑप्शन आहे जॉब कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, युनिट कॉस्टिंग. आन्सर आहे इथे फर्स्ट जॉब कॉस्टिंग. नेक्स्ट 50, व्हेन पार्ट ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड इट इज कॉल्ड. कामाचा काही भाग पूर्ण झाल्यास त्याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट कम्प्लिटेड, सेकंड वर्क इन प्रोसेस, डेफर्ड वर्क अँड वर्क सर्टिफाईड ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वर्क इन प्रोग्रेस. ओके, बघा पूर्ण बुक्स पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण जी पण पीडीएफ पाहिजे असेल ती पीडीएफ घेऊ शकता. पूर्ण पीडीएफ मध्ये टोटल एमसीक्यूज पाहिले तर 10,600 प्लस एमसीक्यूज आहेत पूर्ण पीडीएफ मध्ये. 7 पीडीएफ आहे. ठीक आहे, ज्यांना पण पीडीएफ हवी असेल किंवा कंबाईन पीडीएफ हवी असेल ते डायरेक्ट गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.